आपल्या समोर आता हे राजू आचरेकर काका उभे आहेत. हा आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा रथ. मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं आपल्या देश दर्शन डायरीज या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. गणेशोत्सव सुरू होण्याआधी सर्वात पहिला आणि अत्यंत पवित्र विधी कोणता असतो हे माहिती आहे का? तो म्हणजे पाटपूजन. पण हा पाट नेमका काय असतो आणि त्याची पूजा का केली जाते? चला तर मग जाणून घेऊया. ज्या पाटावर किंवा आसनावर श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार असते त्या पवित्र आसनाची प्रथम पूजा केली जाते. ह्यालाच पाटपूजन असे म्हणतात. हिंदू परंपरेनुसार कोणत्याही देवतेला विराजमान करण्यापूर्वी त्यांचे आसन पवित्र करणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि मंत्रोच्चार करून ह्या पाटाचे पूजन केले जाते. ही परंपरा केवळ एक विधी नसून आता ह्या ठिकाणी श्री गणरायांचे आगमन होणार आहे अशी भक्तिभावाने केलेली तयारी असते. मुंबईच्या चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळात दरवर्षी पाटपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतो आणि ह्याच क्षणापासून गणेशोत्सवाची अधिकृत सुरुवात मानली जाते. अशाच गणेशोत्सवाच्या दुर्मिळ परंपरा, इतिहास आणि खास क्षण पाहण्यासाठी देश दर्शन डायरीज ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आपल्या समोर आता हे राजू आचरेकर काका उभे आहेत. हा आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा रथ, जो आज रात्री 10 वाजता आता गणसंकुलला जाईल. तर आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीचा जे आगमन सोहळा आहे तो पण आपण पूर्ण व्हिडिओ शूट करणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद काका.